मोदींची पहिली प्रचार रॅली उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये होईल, तर यानंतर मोदी उत्तराखंडच्या रुद्रपूरमध्ये जातील. पुढे ते जम्मूमध्ये देखील प्रचार रॅली काढणार आहेत. आज मोदी 3 प्रचार रॅलींमध्ये सहभागी होतील. तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज रायबरेलीमध्ये आहेत. रायबरेली हा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ आहे. यावेळी सोनिया गांधी निवडणुकीच्या रिंगणात असून यंदा अधिकाधिक मताधिक्यांनी त्यांना निवडून आणण्याचा प्रियंका यांचा प्रयत्न असेल. रोज मोदी सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या प्रियंका गांधी आज रायबरेलीत काय बोलणार यावर आपलं लक्ष असेल. शत्रुघ्न सिन्हा यांच्या काँग्रेस प्रवेशाला अखेर आज मुहूर्त सापडलाय. गेल्या कित्येक दिवस शत्रुघ्न सिन्हा यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा होती. मोदी सरकार विरोधात वेळोवेळी भूमिका मांडल्यानं शत्रुघ्न सिन्हांचा पत्ता यावेळी कट करण्यात आलाय. त्यानंतर सिन्हा काँग्रेसच्या गोटात दाखल होत आहे. राज्यात निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागलेत. आज राज्यभरात रॅली, सभा आणि बैठकांचं सत्र पाहायला मिळेल. आज मातोश्रीवर शिवसेनेची बैठक होते, तर मनसेचीही आज बैठक होणार असल्याचं कळतंय. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. तिकडे भंडारा गोंदियात प्रफुल्ल पटेल यांची सभा होते. तर सुप्रिया सुळे आज बारामतीचा दौरा करणार आहेत. आणखी एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे सपा आणि बसपाची राज्यातील उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींची बित्तम बातमी तुम्ही दिवसभर साम टीव्हीवर पाहू शकाल. आयपीएलच्या रणसंग्रामाला रंगत आलेली आहे. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावल्यानंतर आज दोघांनाही विजयाची आशा असेल.